ई चलन प्रणाली आणि जाचक दंडाविरोधात कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीनं पुकारलेलं आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे। प्रदीप राठोड यांच्या आमरण उपोषणाला विविध संस्था संघटनांसह लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला। तर आरटीओ कार्यालय परिसरातील स्थानिक केबिनधारकांनी कडकडीत बंद पाळून प्रशासनाचं लक्ष वेधलं। प्रशासनाकडून सुरू असलेले चर्चेचे प्रयत्न आज तिसऱ्या दिवशीही निष्फळ ठरले असून आंदोलन कायम आहे। कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वयक समितीच्या वतीनं ई चलन प्रणाली आणि जाचक दंडांविरोधात पुकारलेलं आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे। आज मुंबई आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी प्रदीप राठोड यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिला, तर स्थानिक केबिनधारकांनी कडकडीत बंद पाळून प्रशासनाचं लक्ष वेधलं। तसंच बस वाहतूकदारांनी जोरदार निदर्शनही केली। दरम्यान प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी आज पुन्हा उपोषणस्थळी भेट देऊन समन्वय समितीचे पदाधिकारी प्रदीप राठोड यांच्यासह सतीशचंद्र कांबळे, विजय देवणे, सुभाष जाधव यांच्याशी चर्चा केली। त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली, मात्र ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका समितीनं घेतली। दरम्यान केबिनधारकांनी प्रतिनिधींनी पुकारलेल्या कडकडीत बंदमुळं आरटीओ कार्यालयाचं कामकाज सलग तिसऱ्या दिवशी ठप्प राहिलं। यावेळी बस वाहतूकदार संघटनेचे अशोक शिंदे, मनोज चौगले, पंकज त्रिपाठी, उत्कर्ष पवार, भानुदास साळोखे, महादेव देवाडिगा, राजू ढाले, अल्फान वडगावे, अशोक कोचीकोरवी आणि चिंतन राठोड यांच्यासह वाहतूकदार उपस्थित होते।